घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना सातपूरमध्ये समोर आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की नाशिक शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळते। सातपूरच्या श्रमिकनगर चौकात मंगळवारी सायंकाळी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे जवळपास 1 लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत श्याम शेलार यांनी अधिक माहिती दिली आहे। लॉकच गायब, लॉक तोडून टाकलंय, म्हणजे तोडलेलं आहे का नाही ते समजत नाही। लॉक गायब करून टाकलंय। लॉक कुठे? लॉक सापडत नाही, घेऊन गेले। किती सोनं होतं? 16 ग्राम सोनं होतं आणि 10,000 रुपये होते। कितीच होतं टोटल सोनं? सोनं कितीच होतं टोटल? असल 1 लाखाच्या आसपास। तुम्ही कुठे गेले होते? मी रिक्षा चालवतो, रिक्षा चालवायला गेलो होतो। घरात कोण कोण असतं? रिक्षाच मी आणि एक मुलगा आहे, सालाचा मुलगा आहे। मग काय नेमका प्रकार काय घडला? नेमका आम्ही सकाळी ड्युटीला निघून गेलो होतो। सालाचा मुलगा आहे तो त्याच्या 3:30ला ड्युटीला, 2:30 वाजता गेला। 2:30 वाजता गेला तर त्यांनी लॉक वगैरे लावून घेतलं। नंतर संध्याकाळी 5 वाजता मिसेस आले, पाहिलं तर दरवाजे उघडे, म्हणजे लावेल होते, म्हणजे लॉक नव्हतं। नंतर तिने लॉक नव्हता, मग पाहिलं तर पैसे ते पॉकेट वगैरे पाहिलं, सगळं काय पैसे वगैरे काहीच नाही। कितीच्या दरम्यान झाले ते सांगा ना, 5 वाजता मिसेस येते कामावरून, ते किती जवळ ते झाला असं 3 ते 5 दरम्यान झाला असं। काय मागणी आहे तुमची पोलिसांकडे? पोलिसांकडून तेवढं आपला चोराचा शोध लावून द्यायचं, आपलं जे आहे सोनं पैसे काय मिळवून द्यावा, आमची एवढी इच्छा आहे। काय झालं भाऊ? मी 2:30 वाजता घरातून निघालो, कुलूप लावून ड्युटीला गेलो होतो। तर लॉक लावून मी गेलो तर तिकडून आत्याचा कॉल आला मला 5 वाजता की तू कुलूप लावलं होतं का म्हणे। मी हा बोललो, म्हणजे तू लावलेलं होतं। अरे म्हणे कुलूप उघडं आहे, आपल्या घरात चोरी झाली। मग मी ड्युटीवर ना आता। आत्या कुठं ड्युटीला जातात? हा, आत्या ड्युटीला गेली होती। ड्युटीला जातात। मग घरातून सगळं शेवटी कोण गेलं? मीच गेलो। किती वाजता? 2:30 वाजता। आणि आत्याला कधी समजलं? आत्या संध्याकाळी 5ला आली ना, तेव्हा का बिल्डिंग मध्ये कोणी येताना जाताना दिसलं नाही दिसलं। सीसीटीव्ही नाही बिल्डिंग मध्ये? सातपूर भागात कुठे सोनसाखळी तर कुठे घरफोडीस सारख्या चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। त्यामुळे पोलिसांचा चोरांवर वचक आहे की नाही असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जातोय। या चोरट्यांना वेळीच आवर घालत परिसरात पोलीस गस्त वाढवावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।